श्रद्धांजली व्यक्त करा. काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता आपण गमावलेला आहे. ज्या पद्धतीची निर्माण त्याची हत्या झाली तेव्हा मनोज म्हात्रे हे काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता होता. अत्यंत चांगलं काम त्यांचं मनोज म्हात्रेंचं होतं. त्यांनी जनतेकरता फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. आज त्यांचाही प्रत्यय आला की सगळे गरीब जनता त्यांच्याकरता सगळे रडत होते. अशा कार्यकर्त्यांचा खून करण्यात आलं, निर्दयपणानं खून करण्यात आला. या संदर्भामध्ये मी कालच DGंशी बोललो, DG माथुरांशी बोललो आणि त्यांनी ह्या संदर्भामध्ये काही डायरेक्शनही दिल्यात की तात्काळ जे राहिलेले आरोपी आहेत ते अटक झाली पाहिजे, 2-3 दिवसामध्ये अटक झाली पाहिजे. त्या पद्धतीनं कारवाई करा, तात्काळ कारवाई करा. आणि मागणी जी आहे सर्वांची त्यामध्ये शिक्षा जी कठोर प्रकारची शिक्षा झाली पाहिजे. त्याकरता पोलीस विभागही प्रयत्नशील आहे आणि मला खात्री आहे की जे काही तपास चालू आहे त्या तपासाप्रमाणे त्यांच्यावर कठोरपणे कारवाई होईल. आणि त्याकरता विधान परिषदेमध्ये सुद्धा काल नारायण राणेजी आले होते, अशोकराव चव्हाण आले होते. त्यांनी सुद्धा ते सांगितले की त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही आहोत आणि गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून शासनाने पावलं उचलावीत. पण हा विषय विधान विधानसभेपर्यंत घेऊन जाण्याच्या संदर्भामध्ये दोन्ही विरोधी पक्षनेता आणि नारायण राणेजी आणि अशोकरावजी चव्हाण यांनी तशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आम्ही संपूर्ण त्यांच्या कुटुंबामध्ये सर्वच काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी आहोत आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहावं सर्व कार्यकर्त्यांनी, अशा प्रकारचं सुद्धा आम्ही सर्वांना सूचित केलं. सर, शोकाकुल परिवार से आप मिले उनसे उनकी फैमिली वालों से बात की और जहाँ पर घटना स्थल से मनोज म्हात्रे की मौत हुई, वो भी घटना आपको देखी, आपको क्या लग रहा है? अत्यंत निर्दयीपणे अशा प्रकारचं खून झाल्याचे स्पष्ट झालेलं आहे. तशा प्रकारचं फुटेजसुद्धा बाहेर आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे सर्वांनी पाहिलं अत्यंत निपुणपणे झालं. त्याच्यामध्ये असलेले आरोप की तात्काळ अटक झाली पाहिजे, त्यांच्या कुटुंबाची तीच मागणी आहे की तात्काळ अटक करावी. आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या भावना एक आहेत आणि तशा प्रकारचा पोलीस यंत्रणा तपास